हॅलो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे फॉर अपकमिंग बी एड सी टी एंट्रन्स एक्झामिनेशन 2022साठी. ह्या कंप्लीट सिरीजमध्ये करंट अफेअर्स अँड जनरल अवेअरनेस सेक्शनमध्ये आपण एक मॅरेथॉन सेशन स्टार्ट केलेला आहे. त्यामधला आजचा हा आपला फर्स्ट लेक्चर असणार आहे आणि ह्या लेक्चरमध्ये जे आहे चालू घडामोडी, जनरल अवेअरनेस रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टंट हायली एक्सपेक्टेड MCQs जे आहेत आपण डिस्कस करणार आहोत. आणि हे MCQs जे आहेत लास्ट मिनिटसाठी प्रिपरेशन आहे. ह्याच्या बाहेर तुम्हाला कोणताही सोर्स किंवा कोणतंही मटेरियल जे आहे फॉलो करायची गरज पडणार नाही आहे. दिस विल बी द लास्ट सोर्स दॅट यू नीड टू फॉलो. ओके, अशा प्रकारे जे आहे BEd CET 2022 एक्झामिनेशनसाठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करू. 2000+ प्रॅक्टिस MCQs, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज. तिन्ही फीचर्सची जी फीस आहे 599लाच रिड्यूस करण्यात आलेली आहे फ्रेंड्स. सो गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, ग्रॅब करा. कारण ह्यानंतर जे आहे तुम्ही इझिली या कोर्सला फॉलो केल्यानंतर इझिली एक्झाम क्रॅक करू शकता. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फॉर एनरोलिंग द कोर्स. ॲट द सेम टाईम फॉलो ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. कोर्स जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोर या आयकनवर क्लिक करा. कोर्सेस या पेजवरती जाल, तिथं तुम्हाला सर्च बार दिसेल, तिथं CET असं टाईप करायचं आहे. खालच्या साईडला कोर्सेस आणि रिक्वायर्ड फीस जे आहे डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे आजचा हा मॅरेथॉन सेशनचा फर्स्ट लेक्चर आहे. या सिरीजमध्ये जे आहे हे लास्ट मिनिट जे क्वेश्चन्स मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत, एक्झाम रिलेव्हंट, एक्झाममध्ये हायली एक्सपेक्टेड विचारणारे क्वेश्चन जे आहेत आपण डिस्कस करून घेणार आहोत, दॅट टू इन डिटेल. आणि लिमिटेड टाईम स्पॅनमध्ये जे आहे कंप्लीट प्रिपरेशन, तुमचं परिपूर्ण तयारी जी आहे अशा प्रकारे होईल. अँड दिस कोर्स विल बी गोईंग इन द बायलिंग्वल लँग्वेज, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजेसमध्ये जे आहे कोर्स जे आहे आपण कॅरी आउट करणार आहोत. अशा प्रकारे द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज द पॅटर्न ऑफ सेंटर स्टेट रिलेशन इन इंडिया कॅन बी ट्रॅक्ड बॅक टू द US कॉन्स्टिट्यूशन, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, द मोतीलाल नेहरू कमिटी रिपोर्ट अँड द आंबेडकर विजन. भारतातील केंद्र राज्य संबंधाचा नमुना शोधला जाऊ शकतो फ्रॉम द US संविधान, भारत सरकार अधिनियम 1935, मोतीलाल नेहरू समितीचे अहवाल आणि आंबेडकरांचे विजन. ठीक आहे, अशा प्रकारे द आन्सर टू द क्वेश्चन इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. नाऊ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मधून जे आहे सेंटर स्टेट रिलेशन्स जे आहेत इंडियानी हे घेतलेले. ठीक आहे, पॅटर्न ऑफ द सेंटर स्टेट रिलेशन. तर सेंटर स्टेट रिलेशन्स काय ते माहिती असायला पाहिजे थोडं बहुत. ठीक आहे, दॅट इज युनियन आणि स्टेट, युनियन सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमधले जे रिलेशन्स आहेत. ठीक आहे, आपल्या इंडियन सिस्टीम जी आहे आता इंडियन फेडरल सिस्टीम आहे. ठीक आहे, इंडियन फेडरल सिस्टीम जी आहे क्वासी फेडरल आहे. म्हणजे जे पॉवर्स असतात सेंटरकडे जास्त दिलेले असतात कम्पॅरेटिव्ह टू द स्टेट. स्टेटकडे पण दिलेले असतात नो डाऊट, बट जे सेंटरकडे पॉवर दिलेले आहेत ते जास्त अलाइंड आहे. दॅट इज दे आर मोर पॉवरफुल दॅन दॅट ऑफ द स्टेट. म्हणून या सिस्टीमला, इंडियन फेडरल सिस्टीमला जे आहे आपण क्वासी फेडरल असं बोलतो. इंडियन फेडरल सिस्टम इज अ क्वाझी फेडरल. इट इज फेडरल इन फॉर्म ऑफ युनिटरी इन इट्स स्पिरिट. युनिटरी जे आहे, युनिटरी म्हणजे जे युनियन गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे त्याच्याकडे जास्त पॉवर्स अलाइंड आहेत. इवन द पॅटर्न ऑफ द युनियन स्टेट रिलेशन डिफाईन इन द कॉन्स्टिट्यूशन अकाउंट फॉर अ ग्रेटर सेंट्रलायझेशन. हेन्स इट इज अ कॉज फॉर ग्रीव्हियन्सेस इन द पार्ट ऑफ सम स्टेट. आता इवन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आहे फेडरल सिस्टीम दिलेली आहे, दॅट इज क्वाझी फेडरल सिस्टीम. जे पॉवर्स असतात सेंटरकडे जास्त अलाइन केलेले असतात. ठीक आहे, युनियनकडे जास्त अलाइन केलेले असतात. आणि ही जे पॅटर्न आहे सेंटर स्टेट रिलेशनचा इंडियामध्ये आपण कुठून फॉलो केलेला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 पासून. प्रश्न होता भारतातील केंद्र राज्य संबंधाचा नमुना कशापासून आपण डिराईव्ह केलेला आहे, फ्रॉम भारत सरकार अधिनियम 1935. दॅट इज अ GOI, दॅट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 पासून जे आपण हे घेतलेलं आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द चिपको मुवमेंट इज असोसिएटेड विथ प्रिव्हेंटिंग द फेलिंग ऑफ ट्रीज, अफॉरेस्टेशन, ट्रान्सपरन्सी इन पब्लिक लाईफ्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. चिपको आंदोलनाशी संबंधित आहे डॅश वृक्षतोड रोखणे, वनरोपण, सार्वजनिक जीवनात पारदर्शकता अँड शाश्वत विकास. प्रोनाऊन्सिएशनमध्ये काही जरी प्रॉब्लेम येत असेल फ्रेंड्स, प्लीज तुम्ही हे समजून घ्या. कारण हे सेशन जे आहे माझ्या भावना इम्पॉर्टंट आहेत आय गेस, कारण माझे प्रोनाऊन्सिएशन थोडंसं वीक आहे. ठीक आहे, तर थोड्या गोष्टी प्लीज तुम्ही जे आहे ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे आन्सर टू द क्वेश्चन दॅट इज अ चिपको मुवमेंट इज असोसिएटेड विथ प्रिव्हेंटिंग द फेलिंग ऑफ द ट्रीज. आता हे चिपको मुवमेंट दॅट इज वृक्षतोड रोखणे जे आहे चिपको मुवमेंट किंवा चिपको आंदोलनाचं मेन
मोठं होता. ठीक आहे, आपण असं बोलू शकतो, प्रिव्हेंटिंग द फेलिंग ऑफ द ट्रीज. आता चिपकू मुवमेंट काय आहे किंवा काय होता हे माहिती असायला पाहिजे. ॲक्च्युली चिपकू मुवमेंट जे आहे एक फॉरेस्ट कन्झर्वेशन मुवमेंट होता इंडियामधला. ठीक आहे, फॉरेस्टला कन्झर्व करणे, त्यांना प्रोटेक्ट करणे, हे जे आहे चिपकू मुवमेंट घडवण्यात आलं होतं. कोणाद्वारे घडवण्यात आलेलं होतं? ह्यामध्ये ॲक्च्युली एक लेडी आहे, दॅट इज सुंदरलाल बहुगुणा. हे जे आहेत एक गांधीयन ॲक्टिव्हिस्ट होत्या हू गेव द मुवमेंट अ प्रॉपर डिरेक्शन. मुवमेंटला जे आहे एक प्रॉपर डिरेक्शन दिली त्यांनी. इको ग्रुप क्रिएट केला होता. डिफॉरेस्टेशन दॅट इज वृक्षतोड जे होते त्यांना जे आहे थांबवण्यासाठी किंवा त्या गोष्टीला जे आहे एक ब्लॉक करण्यासाठी त्यांनी हा मुवमेंट क्रिएट करण्यात आलेला होता. द चिपकू मुवमेंट वॉज अ मुवमेंट फॉर कन्झर्वेशन ऑफ द फॉरेस्ट इन इंडिया. द मुवमेंट वॉज ओरिजिनेटेड इन 1973 मध्ये जो आहे हा मुवमेंट घडवण्यात आलेला होता इन उत्तराखंडमध्ये जे आहे हे मुवमेंट घडवण्यात आलेला होता. फ्युचर एन्व्हायरॉन्मेंटल मुवमेंट्स ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये जे आहे हे खूप फेमस आहे. ॲट द सेम टाईम आपण बोलू शकतो की सुंदरलाल बहुगुणा जे आहेत एक गांधीयन ॲक्टिव्हिस्ट होत्या हू गेव द मुवमेंट अ प्रॉपर डिरेक्शन अँड इट्स सक्सेस मेंट द वर्ल्ड इमिडिएटली टूक नोटीस दॅट दिस नॉन व्हायोलंट मुवमेंट विच वॉज इन्स्पायर्ड टाइम्स मेनी सिमिलर इको ग्रुप्स बाय हेल्प हिम टू स्लो डाऊन द डिफॉरेस्टेशन. चिपको मुवमेंटमध्ये 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एक, ह्यामध्ये जे आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन मुवमेंट होता एक. ठीक आहे, नेक्स्ट थिंग जे आहे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी सुंदरलाल बहुगुणा ज्यांनी ह्या मुवमेंटला जे आहे एक बोलू शकतो आपण प्रॉपर डिरेक्शन दिली होती. ॲट द सेम टाईम त्या गांधीयन ॲक्टिव्हिस्ट होत्या आणि ह्या मुवमेंटचा मेन उद्देश काय होता? प्रिव्हेंटिंग द फेलिंग ऑफ द ट्रीज, दॅट इज वृक्षतोड रोखणे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स हॅव बिकम कॉन्ट्रोवर्शियल मेनली बिकॉज ऑफ. आता हे जे क्वेश्चन आहे याचं मराठी ट्रान्सलेशन नाही करू शकले मी सांगेल. ठीक आहे, तुम्ही लक्ष द्या. अनुवंशिकरित्या सुधारित बियाणे वादग्रस्त बनले आहे. प्रश्न जे आहे, ठीक आहे, अनुवंशिकरित्या सुधारित बियाणे वादग्रस्त बनले आहे. ऑप्शन दिलेला आहे ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन ह्युमन हेल्थ. जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स जे आहेत कॉन्ट्रोवर्शियल आहेत किंवा त्यांचे साईड इफेक्ट्स कशासाठी आहेत हे प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे, ह्याचं उत्तर जे असणार आहे ॲडवर्स इम्पॅक्ट ऑफ ह्युमन हेल्थ, ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन फ्लोरल अराउंड, ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन ओझोन लेअर, इमिशन ऑफ द ग्रीन हाऊस गॅसेस. नाव ह्याचं जे आन्सर आहे ह्याचा इम्पॅक्ट होतो आहे ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन द ह्युमन हेल्थमुळे जे आहे जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स कॉन्ट्रोवर्शियल ठरलेले आहेत. दॅट इज द अनुवंशिक जे सुधारित बियाणे जे वादग्रस्त बनले कशामुळे बनलेले? कारण त्यांचा एक ॲडवर्स इम्पॅक्ट आहे किंवा आपण बोलू शकतो फॉल्स इम्पॅक्ट आहे ह्युमन हेल्थवरती. ठीक आहे, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The Right of the Children to Full and Compulsory Education Act 2009 requires private school to ensure that -% of their students come from the weaker section and disadvantaged group. 2%, 15%, 25% or 40%. मुलांचा पूर्ण आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा दॅट इज 2009 मध्ये खाजगी शाळांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की त्यांचे टक्के जे आहे विद्यार्थी दुर्लभ घटक आणि वंचित गटातून आलेले आहेत. ठीक आहे, जे चिल्ड्रन जे आहेत, ठीक आहे, जे राईट टू एज्युकेशन किंवा कंपल्सरी फ्री एज्युकेशन जे 2009 जे ॲक्ट पास करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये किती स्टुडंट्स जे आहेत, किती % स्टुडंट्स विकर सेक्शन आणि डिसॲडव्हान्टेज ग्रुपमधून यायला पाहिजेत हा प्रश्न विचारलेला आहे. किती टक्के स्टुडंट्स दुर्लभ घटक आणि वंचित गटातून आले पाहिजेत हा प्रश्न आहे. ठीक आहे, यामध्ये उत्तर जे आहे राईट उत्तर दॅट इज 25%. आता राईट टू चिल्ड्रन फुल अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 आपण हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे, त्या थ्रू ज्या लेक्चर्सच्या थ्रू एकदा जाऊन बघा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये आयडिया येईल. तरी मी शॉर्टली सांगते. द राईट ऑफ चिल्ड्रन अँड फ्री कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट दॅट इज राईट टू एज्युकेशन ॲक्ट RTE ज्याला आपण बोलतो. ठीक आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट पण बोलतात त्याला, राईट टू एज्युकेशन ॲक्ट पण बोलतात दॅट इज RTE ज्याला आपण बोलतो. ठीक आहे, एक ॲक्ट होता ऑफ पार्लमेंट ऑफ इंडिया एनॅक्टेड ऑन 4th of August 2009 विच डिस्क्राईब द मोडॅलिटीज ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू द चिल्ड्रन इन बिटवीन द एज ग्रुप ऑफ 6 to 14 इयर्सच्या ग्रुपमधल्या
चिल्ड्रनला जे आहे कंपल्सरी आणि फ्री एज्युकेशन हे त्यांचा अधिकार आहे, हे ह्या ॲक्टच्याद्वारे सांगण्यात आलेलं होतं. तर या ॲक्टमध्ये जे आहे ऑलमोस्ट 25% स्टुडंट्स जे आहेत विकर सेक्शन आणि डिसॲडव्हान्टेज ग्रुपमधून यायला पाहिजेत. ठीक आहे. Moving on to the next question. Governor of India can be removed by impeachment by the state legislature, the president, by the cabinet, by the state cabinet, the union government at the request of the chief minister. एखाद्या राज्याच्या राज्यपालांना याद्वारे काढून टाकलं जाऊ शकतं. ठीक आहे. राज्य विधिमंडळाकडून महाभियोग अध्यक्ष दॅट इज द प्रेसिडेंट. ठीक आहे. राज्य मंडळांनी त्यांच्याद्वारे दॅट इज अ मुख्यमंत्री विनंतीवरून केंद्र सरकार. ठीक आहे. जे गव्हर्नर असतात स्टेटचे, ठीक आहे, त्यांचं जे जे बोलू शकतो आपण त्यांचे पोझिशन होल्ड करण्यासाठी सुद्धा प्रेसिडेंटची गरज असते. ॲट द सेम टाईम डिसिमल बाय द प्रेसिडेंट ॲट द होल प्लेजर ऑफ द गव्हर्नर होल्ड्स द ऑफिस. गव्हर्नर जे ऑफिस होल्ड करते, ठीक आहे, इट इज ऑल अंडर द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंटच्या प्लेजरच्या अंडरच जे आहे गव्हर्नर जे आहे ऑफिस होल्ड करतात. आणि ॲट द सेम टाईम त्यांना रिमूव्ह जरी करायचं असेल तर कोण मेन रोल प्ले करणारे प्रेसिडेंट, त्यांना प्रेसिडेंटच्याद्वारे जे आहे रिमूव्ह करण्यात येते. ठीक आहे. ॲक्च्युली तुम्ही याला राष्ट्र अध्यक्ष असं बोलतो. ठीक आहे. ओके. राष्ट्र अध्यक्ष दॅट इज द प्रेसिडेंटच्याद्वारे राष्ट्राध्यक्षांच्याद्वारे जे आहे गव्हर्नरला रिमूव्ह करण्यात येतं. ॲट द सेम टाईम त्यांना जे आहे ऑफिस होल्ड पण करतात. कोणाच्या अंडर होल्ड करतात? अंडर द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हू इज द चेअरपर्सन ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन? जस्टिस B.S. चव्हाण, जस्टिस बालकृष्ण, जस्टिस D.K. जैन, जस्टिस H.L. दत्त. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? जस्टिस B.S. चव्हाण, न्यायमूर्ती बालकृष्ण, न्यायमूर्ती D.K. जैन, जस्टिस A.L. दत्त. प्रश्नाचं उत्तर जे आहे जस्टिस H.L. दत्त आहे. ठीक आहे. दॅट इज H.L. दत्त. आता नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. इट इज स्टॅट्युटरी पब्लिक बॉडी. ह्या बॉडीच्या अंडर, ठीक आहे, ह्या बॉडीच्या अंडर जे आहे प्रोटेक्शन किंवा प्रिझर्वेशन ऑफ ह्युमन राईट्स. आता ह्युमन राईट्स कोणते कोणते? लाईक राईट टू लिबर्टी, इक्वॅलिटी, डिग्निटी ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल, जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशनने गॅरंटी केलेले आहेत. या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या राईट्सचं प्रोटेक्शन करणं हे जे आहे ह्युमन राईट्स कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे. ठीक आहे. नॅशनल ह्युमन राईट कमिशन इज अ स्टॅट्युटरी बॉडी. नाव इट इज रिक्वायर्ड फॉर द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अंडर द ऑर्डिनन्स. ओके. दॅट वॉज गिवन ऑन 28 सप्टेंबर 1993. हे इम्पॉर्टंट आहे नाही. त्यामध्ये आपल्याला माहिती असायला पाहिजे की ते NHRC दॅट इज नॅशनल ह्युमन राईट कमिशन, ठीक आहे, जे आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्ट करणं आणि काय करणं? प्रिझर्व करणं आपण बोलू शकतो. आणि प्रमोट करणे. कशाला प्रमोट करणे? ह्युमन राईट्सला. दॅट इज राईट्स कोणते कोणते ह्युमन राईट्स जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले आहेत. कोणते दिलेले आहेत? राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी, राईट टू इक्वॅलिटी, राईट टू डिग्निटी, राईट जे आहेत इंडिव्हिज्युअलला दिलेले आहेत, गॅरंटी केलेले आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये, ते राईट्स जे आहेत हे प्रिझर्व, प्रमोट आणि प्रोटेक्ट करते. ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पंजाबी हॅज बिकम द डॅश मोस्ट कॉमन लँग्वेज इन द पार्लमेंट ऑफ कॅनडा. 4th लँग्वेज आपण बोलू शकतो किंवा 5th कॉमन लँग्वेज, 2nd कॉमन लँग्वेज और 3rd कॉमन लँग्वेज. पंजाब हॅज बिकम डॅश मोस्ट कॉमन लँग्वेज इन द पार्लमेंट ऑफ कॅनडा. BCD हे क्वेश्चनचाच पार्ट आहे. ठीक आहे. नाव पंजाबी हे कॅनडाच्या संसदेतली 4थी, 5वी, 2nd दॅट इज दुसरी किंवा तिसरी जी आहे मोस्ट कॉमन लँग्वेज म्हणून विचारली जाते. ठीक आहे. आन्सर टू द क्वेश्चन इज 3rd. ओके. ऑप्शन नंबर D. नाव पंजाबी जे आहे कॅनडामध्ये जे आपण बोलू शकतो पंजाबी पॉप्युलेशन जे ह्यूज अमाऊंटमध्ये किंवा लार्ज कम्युनिटीमध्ये फाइंड आउट केले जाते. ॲट द सेम टाईम पंजाबी इज द 3rd मोस्ट स्पोकन लँग्वेज ऑफ द पार्लमेंट ऑफ कॅनडा. ऑलमोस्ट आपण सांगू शकतो कॅनडामध्ये जी पंजाबी पॉप्युलेशन आहे दॅट इज ऑलमोस्ट 6,68,240.
पंजाबी पॉप्युलेशन इन कॅनडा. सो ही लार्ज कम्युनिटी फॉर्म करतात, म्हणून द पंजाबी जी लँग्वेज आहे ती थर्ड मोस्ट कॉमन लँग्वेज झालेली आहे पार्लमेंट ऑफ कॅनडामध्ये. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Name the winner of 2007 Nobel Prize for Literature. Doris Lessing, V.S. Naipaul, Doris Lessing again, and Salman Rushdie. 2007 सालच्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराच्या विजेत्यांचं नाव सांगा. डोरिस लेसिंग, V.S. नायपाल, this is again a Marathi translation which is so worse. Okay, Doris Lessing again and Salman Rushdie. So answer to the question जे आहे it is Doris Lessing. ऑप्शन नंबर ए. डोरिस लेसिंग जे आहे 2007मध्ये जे आहे यांना नोबेल प्राईजचं लिटरेचरमध्ये देण्यात आलेलं होतं. डॉरिस लेसिंग जे आहेत एक त्यांना जे नोबेल प्राईज भेटलेले आहेत कोणत्या बुकसाठी भेटलेलं आहे? द गोल्डन नोटबुक. गोल्डन नोटबुक जे आहे ह्या बुकसाठी डॉरिस लेसिंग ह्यांना ब्रिटिश ऑथर होत्या त्यांना जे आहे गोल्डन नोटबुकसाठी नोबेल प्राईज दिलेलं आहे 2007 फॉर लिटरेचर. आणि ही जी लेडी आहे शी इज द 11th वुमेन टू विन द लिटरेचर नोबेल प्राईज, प्रेस्टिजियस प्राईज जे आहे 106 इयर्स 106 ह्या वर्षामध्ये ऑलमोस्ट 106 इयर्समध्ये जी फर्स्ट लेडी 11th मोस्ट लेडी जी आहे त्या आहेत डॉरिस लेसिंग. त्यांना द गोल्डन नोटबुक हे जे बुक लिहिलेलं त्यांनी त्याच्यासाठी नोबेल प्राईज भेटलेला आहे फॉर लिटरेचर इन 2007. Moving on to the next question. Under the Constitution, right to property is a fundamental right. It is a basic structure for the Constitution. It is a constitutional right, a mere legal right. आपल्या राजघटनेनुसार मालमत्तेचा अधिकार हे मूलभूत अधिकार आहे, संविधानाची मूलभूत रचना, संविधान अधिकार आणि केवळ कायदेशीर अधिकार. नाउ आन्सर टू द क्वेश्चन इज, आता हे मोस्ट जे आहे कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे फॉर द स्टुडंट्स ज्यांचं पॉलिटी हे बेस्ड नाही आहे. ठीक आहे, राईट टू प्रॉपर्टी जे आहे हे एक फंडामेंटल राईट कन्सिडर केल्या जायचं जेव्हा 7 फंडामेंटल राईट्स, ठीक आहे, राईट टू प्रॉपर्टी वॉज वन ऑफ द 7 फंडामेंटल राईट्स. 7 फंडामेंटल राईट्स जे आहेत आपल्याला दिलेले त्यामधल्या हा एक राईट टू प्रॉपर्टी हा पण एक फंडामेंटल राईट असायचा. ठीक आहे, आता राईट टू प्रॉपर्टी जे आहे त्याला हटून टाकण्यात आलेलं आहे फ्रॉम द फंडामेंटल राईट. द राईट टू प्रॉपर्टी वॉज ओरिजिनली वन ऑफ द 7 फंडामेंटल राईट्स. अँड हे 7 फंडामेंटल राईट्स कोणत्या पार्टमध्ये दिलेले आहेत आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. इट इज गिवन इन द पार्ट 3rd ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स आर गिवन इन द पार्ट 3rd ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि ह्या फंडामेंटल राईट्समधला एक राईट होता राईट टू प्रॉपर्टी आणि त्या राईटला जे आहे हटून टाकण्यात आलेलं आहे आणि त्यांना फक्त एक लीगल राईट म्हणून ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आत्ताच्या टाईममध्ये जे राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट किंवा राईट टू प्रॉपर्टी जे ॲक्ट नाही, राईट टू प्रॉपर्टी जे अधिकार आहे ते एक फंडामेंटल राइट रहेलेलं नहीं है. ते एक टाइम पे वो फंडामेंटल राइट रहता था, अभी वो फंडामेंटल राइट है नहीं. ठीक है, फंडामेंटल राइट होता आता नहीं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे जे अंडर अवर कॉन्स्टिट्यूशन राईट टू प्रॉपर्टी जे आहे एक लीगल राईट राहिलेलं आहे. ठीक आहे, पहिलं जे जर विचारलं असेल राईट टू प्रॉपर्टी वॉज, ठीक आहे, अ फंडामेंटल राईट येऊ शकतं आन्सर. ठीक आहे, पण आता जे आहे केवळ कायदेशीर अधिकार आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Which state of India was declared in January 2016 as a first organic farming state of India? Option given here are A. Punjab, B. Sikkim, C. Kerala, D. Haryana. जानेवारी 2016 मध्ये भारताच्या कोणत्या राज्याला भारताचे पहिले सेंद्रिय शेती राज्य म्हणून घोषित केले गेले? पंजाब, सिक्कीम, केरळ, हरियाणा. ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर जे आहे इट इज ऑप्शन नंबर बी, सिक्कीम. आता सिक्कीम जे आहे ऑर्गॅनिक स्टेट कसा ठरला? ऑलमोस्ट सिक्कीममधली 75,000 हेक्टर्स लँड जी आहे ह्याला ऑर्गॅनिकमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, दिस एम्फसाइज वॉज लेड टू ऑन द यूज ऑफ ऑर्गॅनिक इन्स्टेड ऑफ केमिकल, दॅट इज केमिकल पेस्टिसाइड्स. केमिकल पेस्टिसाइड्सला तडा देऊन जे आहे ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळण्यासाठी किंवा त्याला एक प्रॉपर डिरेक्शन देण्यासाठी सिक्कीम गव्हर्नमेंटनी हे जे आहे
फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्सवरती बॅन टाकलं. ठीक आहे, म्हणून ऑलमोस्ट 75,000 हेक्टर्स जे लँड आहे सिक्कीममध्ये त्याला जे आहे आपण ऑर्गॅनिकमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, 75,000 हेक्टर्स लँड इन सिक्कीम हॅज बीन कन्वर्टेड इन टू ऑर्गॅनिक. आणि हे कोणाद्वारे करण्यात आलेलं आहे? सिक्कीम गव्हर्नमेंटद्वारा. सिक्कीम गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, जे पेस्टिसाइड्स किंवा फर्टिलायझर्स जे होते किंवा केमिकल फार्मिंग ज्याला आपण बोलतो त्याला जे आहे बॅन केलेलं आहे. म्हणून जे आहे सगळ्या सिक्कीममध्ये सगळेजण ऑर्गॅनिक फार्मिंगकडे एकदम वळले. त्यामुळे ऑलमोस्ट इट हॅज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट ऑर्गॅनिक फार्मिंग स्टेट ऑफ इंडिया. ठीक आहे, 2016मध्ये. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन जो होता इम्पॉर्टंट होता मागचा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. द मुघल एम्पायर अँड रीच इट्स झेनिथ ऑफ एक्सपॅन्शन अंडर अकबर, हुमायूं, औरंगजेब, शहाजहान. मुघल साम्राज्याच्या या अंतर्गत विस्ताराच्या शिखरावर मजल मारली. मुघल साम्राज्याने यांच्या जे अंतर्गत जे आपण बोलू शकतो विस्ताराच्या शिखरावर मजल मारली. अकबर, हुमायूं, औरंगजेब, शहाजहान. नाव याचा आन्सर आहे औरंगजेब. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. हे जे आपण हिस्ट्रीमध्ये स्टडी करत आलेलो आहोत, कारण आपण जे पाहिलेले मुघल एम्पायरच्या लिनिएजमध्ये जे आपण बघतो हे 6th एम्परर होते. ठीक आहे, जे औरंगजेब होते ही वॉज द 6th एम्परर ऑफ द मुघल एम्पायर रुलिंग फ्रॉम ऑलमोस्ट 1658 टू 1707. 1658 पासून 1707पर्यंत ह्यांचा एक रेन होता. ठीक आहे, ह्या इयरमध्ये त्यांनी जे आहे रूल केलेलं आहे. अंडर हिज एम्पररशिप द मुघल्स रीच द ग्रेटर एक्सटेंट विथ द टेरिटरी स्पॅनिंग नियरली फ्रॉम द साऊथ एशिया. ह्यांच्या कंट्रोलमध्ये, ठीक आहे, किंवा ह्यांच्या एम्पररशिपच्या अंडर जे आहे मुघल एम्पायरनी अतिशय ग्रेटर एक्सटेंटला त्यांच्या टेरिटरीला एक्सपॅन केलेलं होतं. ठीक आहे, मुघल साम्राज्य जे आहे ह्यांच्या रूलच्या अंडर, ठीक आहे, मुघल एम्परर औरंगजेबच्या रूलच्या अंडर जे आहे अतिशय लिमिटलेस एक्सटेंटला त्यांनी त्यांचा रूल जो आहे किंवा ग्रेटर एक्सटेंटला त्यांच्या टेरिटरीला जे आहे त्यांनी एक्सपॅन्ड केलेलं होतं. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांचं जे आहे मुघल एम्पायरमध्ये त्यांना एक आपण बोलू शकतो 6th एम्परर ऑफ द मुघल एम्पायर, आणि त्यांना ग्रेटर एक्सटेंट टेरिटरी एक्सपॅन्शनसाठी जे आहे ओळखल्या जातं. ठीक आहे, मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हू वॉज द फाउंडर ऑफ द गुप्त डिनॅसिटी? चंद्रगुप्त 1, चंद्रगुप्त 2, समुद्रगुप्त और संकगुप्त. संकतगुप्त. ठीक आहे, गुप्त राजवंशांचे संस्थापक कोण होते? चंद्रगुप्त पहिले, चंद्रगुप्त दुसरा, समुद्रगुप्त और संकतगुप्त. ऑप्शन जे आहे राईट ऑप्शन दॅट इज चंद्रगुप्त फर्स्ट. ठीक आहे, आता चंद्रगुप्त फर्स्ट जे होते ही वॉज द किंग ऑफ द गुप्त एम्पायर हू रूल्ड ऑलमोस्ट फ्रॉम द नॉर्थ अँड द सेंट्रल इंडिया, अँड हिज टायटल वॉज महाराजाधिराज. ओके, महाराजाधिराज. का महाराजाधिराज बोलायचे यांना? ही वॉज द फर्स्ट एम्परर ऑफ द डायनॅसिटी. ठीक आहे, गुप्त डायनॅसिटीचे जे आहे गुप्त राजवंशाचे जे आहे फर्स्ट आपण बोलू शकतो ही वॉज द फर्स्ट एम्परर. ठीक आहे, फर्स्ट एम्परर होते, म्हणून जे आहे चंद्रगुप्त यांना ॲट द सेम टाईम महाराजाधिराज पण बोलायचं. हे पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बनू शकतो, हे लक्षात प्लीज घ्या. ठीक आहे, वॉज द फाउंडर ऑफ द गुप्त डायनॅसिटी. गुप्त डायनॅसिटीचे जे फाउंडर जे होते चंद्रगुप्त 1, चंद्रगुप्त 1ला जे आहे फर्स्ट त्यांना महाराजाधिराज पण बोलायचे. का? कारण ही वॉज द फर्स्ट एम्परर ऑफ द डायनॅसिटी. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Which work provided details information about political, social and family life in the later Vedic period? Upanishad, Brahman, Atharva Veda, that is Atharva Veda, and all the three mentioned. कोणत्या कार्य प्रदात्याने नंतरच्या वैदिक काळात राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे? उपनिषदे, ब्राह्मण, अँड नेक्स्ट इज अथर्व. इट इज अगेन अथर्व वेद. ओके, अगेन तिघांच्याही म्हणजे ऑल ऑफ द मेन्शन्ड अबव म्हणजे तिन्ही पण. ठीक आहे, आन्सर टू द क्वेश्चन इज अथर्व वेदा. अथर्व वेद जे आहे अथर्व वेद किंवा अथर्व वेदा एक अशी टेक्स्ट आहे ज्यामध्ये आपण कशाबद्दल लिहिलेलं आहे? ह्याच्यामध्ये त्यांनी प्रोसिजर्स ऑफ लाईफचे जे प्रोसिजर आहेत
एव्हरीडे लाईफचे, ठीक आहे, एव्हरीडे लाईफमध्ये किंवा जे सोशल लाईफमध्ये काय होतं आहे, पॉलिटिकल लाईफमध्ये काय होत आहे, फॅमिली लाईफमध्ये जे इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केलेली आहे हे कोणत्या वैदिक टेक्स्टने प्रोव्हाइड केलेले, अथर्ववेद. आणि अथर्ववेद जे आहे हे पण माहिती असायला पाहिजे की अथर्ववेद इट इज द फोर्थ, ओके, इट्स अ फोर्थ वेदा. फोर वेदाज मधला द फोर्थ वेदा जे आहे अथर्ववेदा, इट्स अ फोर्थ वेदाज इन अ लेट एडिशन ऑफ द वेदिक स्क्रिप्चर ऑफ हिंदुइझम. हिंदुइझममधल्या जे वेदाज आहेत त्यामधला फोर्थ वेद जे आहे अथर्ववेद आहे. आणि हे एक टेक्स्ट आहे. ह्या टेक्स्टमध्ये जे आहे आपल्याला कशाबद्दल माहिती दिलेली आहे, पॉलिटिकल लाईफ, सोशल लाईफ, फॅमिली लाईफ किंवा आपण बोलू शकतो प्रोसिजर्स ऑफ द एव्हरीडे लाईफ, ही जी इन्फॉर्मेशन आहे ह्या डिटेल इन्फॉर्मेशन या वेदामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, दॅट इज अथर्ववेदा. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द ऑथर ऑफ द नॅचरल हिस्ट्री इज हिरोडस, Aristobulus and Arian, none of the above. Answer to the question is none of the above. ॲक्च्युली नॅचरल हिस्ट्रीचे जे ऑथर आहेत, नॅचरल हिस्ट्रीचे लेखक आहेत पिनी द एल्डर आहेत. सॉरी, पिनी द एल्डर, पिनी द एल्डर, ठीक आहे. नॅचरल हिस्ट्री चे ऑथर इज द पिनी द एल्डर. ॲक्च्युली हे जे बुक आहे नॅचरल हिस्ट्री, ही नॅचरल हिस्ट्री अशी बुक आहे, ह्यामध्ये काय कंपायलेशन आहे, इन्फॉर्मेशन जे अदर एन्शियंट ऑथर्सनी लिहिलेले, वेगवेगळे डिफरंट आधी झालेले जे एन्शियंट ऑथर्स आहेत त्या ऑथर्सची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे प्लायनी द एल्डर, प्लायनी स्पेलिंग चुकलेलं आहे, दॅट इज, एक सेकंड मी प्रॉपर लिहिते, PLINY, प्लायनी द एल्डर. प्लायनी द एल्डरनी नॅचरल हिस्ट्री या बुकमध्ये काय केलेलं आहे, वेगवेगळ्या एन्शियंट हिस्टॉरियन्स चे जे कंपायलेशन्स होते त्या सगळ्या बुक्सच्या गो थ्रू केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या बुक्समधली जी इन्फॉर्मेशन आहे त्यांनी कलेक्ट करून त्यांच्या बुकमध्ये, दॅट इज नॅचरल हिस्ट्रीमध्ये कंपाईल केलेलं आहे, ठीक आहे. द ऑथर ऑफ द नॅचरल हिस्ट्री इज प्लायनी द एल्डर. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द आयव्हरी स्केल इज फाउंड फ्रॉम. ना आयव्हरी स्केल काय आहे, आयव्हरी स्केल काय असते, हरप्पन टाईममधली एक अशी स्पाईक असलेली स्केल होती, आपण असं बोलू शकतो, ठीक आहे, असे स्पाइक्स असलेले, ठीक आहे. आणि हे जे स्पाइक्स असलेली आयव्हरी स्केल होती ते कशामध्ये फाइंड करण्यात आलेली होती, लोथलमध्ये, ठीक आहे, लोथल. द आयव्हरी स्केल इज फाइंड फ्रॉम, दॅट इज हस्तिदंतांचा प्रमाण इज कशामध्ये आढळतात, ते लोथलमध्ये आढळले होतं, ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी, ओके. विच हरप्पन साइट इज सिच्युएटेड इन द राजस्थान. ऑप्शन गिवन हिअर आर रंगपूर, राखीगडी बोलतात त्याला, कालीबंगन अँड बँकवली, ठीक आहे. ऑप्शन जे आहे राजस्थानमध्ये हडप्पाचे कोणते ठिकाण आहे, रंगपूर, राखीगडी, कालीबंगन अँड बँकवली, ठीक आहे. आन्सर टू द क्वेश्चन इज सॉरी, कालीबंगन, ओके. कालीबंगन जे आहे इट इज अ हरप्पन साईट विच इज सिच्युएटेड इन द राजस्थान. कालीबंगन एक हरप्पन साईट आहे जे राजस्थानमध्ये सिच्युएटेड आहे. आणि ह्याबद्दल हरप्पन साईट्सबद्दल जे आहे आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये जे आहे डिस्कस केलेले आहेत, ठीक आहे. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. चाणक्य वॉज ऑल्सो नोन ॲज राजशेखरा, भट्टस्वामी, ठीक आहे, स्वामीन, अँड विष्णुगुप्त अँड विशाखादत्ता, ठीक आहे. चाणक्याला डॅश म्हणून ओळखले जायचे असं प्रश्न आहे, ठीक आहे. आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर सी, विष्णुगुप्त. तर जे चाणक्य होते, चाणक्य वॉज अन एन्शियंट इंडियन पॉलिमॅथ, ठीक आहे. ॲट द सेम टाईम जे आहे ते एक इंडियन टीचर होते, ऑथर होते, स्ट्रॅटेजिस्ट, फिलॉसॉफर, इकॉनॉमिस्ट आणि ज्युरिस्ट. विष्णुगुप्त किंवा कौटिल्य ह्या नावाने त्यांना ओळखले जायचे. ही वॉज ट्रॅडिशनली आयडेंटिफाईड ॲज कौटिल्य और विष्णुगुप्त हू ऑथर्ड द अर्थशास्त्र ज्यांनी लिहिलं दॅट इज चाणक्य, त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त पण बोलतात. त्याच्यामधून 3 क्वेश्चन डिराईव्ह होऊ शकतात. चाणक्य यांना काय बोलतात, विष्णुगुप्त पण बोलतात किंवा कौटिल्य पण बोलतात. कौटिल्य ॲट द सेम टाईम त्यांनी काय ऑथराईज केलं होतं, अर्थशास्त्र, ठीक आहे, अर्थशास्त्र. अँड
His works were lost never end of the Gupta Empire in the 6th century and not discovered until in the earlier of the 20th century. त्यांचे जे वर्क्स होते, त्याने जे लिहिलेल्या गोष्टी होत्या गुप्त एम्पायरच्या, ते जे आहेत ते 6th सेंचुरीमध्ये जे आहेत ते हरवले होते आणि त्यांना रिडिस्कवर करण्यात आलेलं होतं 20th सेंचुरीमध्ये. सो मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द क्विट इंडिया मुवमेंट वॉज स्टार्टेड इन द इयर. मग क्विट इंडिया मुवमेंट जो आहे हे ऑलरेडी डिस्कस्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे जे उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर ए आहे 1942. सो यू कॅन गो थ्रू द प्रिव्हियस स्लाइड्स. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. आणि या लेक्चरमध्ये जे आपण डिटेलमध्ये लाईक डबल क्वेश्चन्स जे आहेत रेग्युलर लेक्चर्सपेक्षा ते डिस्कस केलेले आहेत, कारण दिस वॉज द लास्ट मिनिट प्रिपरेशन. आणि असे दोन तीन सेशन्स अजून होतील जेणेकरून तुमचं प्रिपरेशन जे आहे मॅक्सिमम लेवलला होईल. अशा प्रकारे दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू.